विनाशासाठी तुला जागृत केला आहे. आत्ताच्या आत्ता जा आणि राम लक्ष्मणासहित त्या माकड सैन्याला तुडवून टाक. ज्येष्ठ बंधूची आज्ञा शिरसावंद्य मानून कुंभकर्ण युद्धभूमीवर निघाला. युद्धाचे नगारे दणदणू लागले. रणवाद्यांच्या कल्लोळानं त्याच्या अंगात वीरश्री भिनली. मुठी आवळून करा करा दात खात उग्र मुद्रेनं तो दाण दाण पायात निघाला. त्याच्या हुंकारानं आसमंत कंपित होत होता आणि धरणीला प्रचंड हादरे बसत होते. कुंभकर्णानं राम सैन्यावर चवताळून चाल केली. रसरसच्या डोळ्यांनी आग होती त्यानं वानर सैन्य तुडवलं. तिसे त्याला ठार मारे कुस्करी चिरडत दातांखाली भरडत त्यानं जिकडे तिकडे विध्वंस मांडला. हनुमंताचा क्रोध भडकला. त्यानं मोठमोठे वृक्ष पाषाण कुंभकर्णाला फेकून मारले. पण कुंभकर्ण त्याला हार गेला नाही. नल नील जांबुवंत अंगद सुग्रीव अशा युद्ध धुरंधरांची ती मात्रा त्याच्या पुढे चालली नाही. युद्धाच्या आवेशानं बेभान होऊन तो गरजला. अरे तुच्छ क्षुल्लक भ्याड भाकडांनो, तुमच्याशी लढण्यात मला भूषणही नाही आणि स्वारस्यही नाही. मला घ्यायचे आहेत राम लक्ष्मणांचे प्राण. त्यांची शिर कापून बंधू दशाननाच्या चरणांवर ठेवणार आहे मी. माझा पराक्रम बघून भिवून लपून बसतेत का? नाही कुंभकर्ण, भ्याड नव्हे तर योद्धा म्हणून हा राम तुझ्या समोर उभा आहे. गर्वधुंद रावणाला तू विध्वंसापासून परावृत्त करीत होतास, त्यामुळे तू धर्म जाणतोस असा माझा ग्रह झाला. पण नाही, तू साथ दिलीस अनाचाराला, पक्ष घेतलास अधर्माचा आणि विनाश केलास निरपराध्यांचा. आता तुझा निष्पाक हे माझं युद्ध कर्तव्य. हो युद्धाला सिद्ध. मी तर सिद्धच आहे.